ओमराजे निंबाळकरांसह 6 खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश। मी अर्धवट ऑपरेशन करत नाही, ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय। उपमुख्यमंत्री शिंदेंचे हे विधान। चांदा ते बांदा शिवसेना वाढलीय। शिवसेना दुसरी सर्वात मोठी पार्टी। एकनाथ शिंदेंचं पत्रकार परिषदेतून शक्ती प्रदर्शन। 6 खासदार 2029 ला धनुष्यबाणावर निवडून आणणार, एकनाथ शिंदेंची ग्वाही। खासदारांना निधी कमी पडू देणार नाही असं शिंदेंचं आश्वासन। फुटीर खासदारांच्या प्रवेशावेळी बाळासाहेब ठाकरेंच्याच विधानाची खिल्ली। मला सांभाळलं, पोरांना सांभाळा, हे काय पाळणा घरे का? राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या किरण पावसकरांचे हे विधान वादात। शिंदेंच्या 2 खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता। 1.5 वर्ष विभागून मंत्रिपद देणार अशी सूत्रांची माहिती। संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। खासदार आमदार फोडा, आम्ही लढत राहणार, शेवट काय होतो हे शिंदेंनी बघावं। आदित्य ठाकरेंचा पलटवार, भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवा, आम्ही पराभव करणार, आदित्य ठाकरे यांचं आव्हान। माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता, दबावाला घाबरणारा मी नाही। शिंदे सेनेत प्रवेशानंतर ओमराजे निंबाळकर संतापले। या लोकांना ताकदवाद लोक नकोय, गुलाम हवे। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना संजय दिना पाटील हे भडकले। खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंची आमदारांसोबत बैठक। विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांसोबत चर्चा। डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। खासदार नेमकं कोणत्या कारणामुळे फुटले, जनतेत जाऊन सांगा। आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावा, तर उद्धव ठाकरेंच्या सर्व आमदारांना या सूचना। उद्धव ठाकरेंच्या बैठकीला 4 आमदार गैरहजर। संजय पोतनीस, राहुल पाटील आणि संजय देरकर हे अनुपस्थित। पालखी प्रस्थान सोहळ्यामुळे गैरहजर असल्याची आमदार देरकर यांची माहिती। मुंबईमध्ये 24 तारखेला महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार। महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना तिन्ही नेते करणार मार्गदर्शन। भाजपच्या आमदार खासदारांची आज महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत संध्याकाळी वर्षा निवासस्थानी चर्चा। आमदारांचे रिपोर्ट कार्ड मांडले जाणार। आमदार मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यामधील अंतर्गत वाद विकोपाला। भास्कर जाधव हताश, त्यांच्या मानसिक अस्वस्थतेचा शिवसैनिकांना फटका। जाधवांना विरोधी पक्ष नेते करा। मिलिंद नार्वेकरांकडून ट्विट करत फडणवीसांना ही विनंती। मिलिंद नार्वेकर आणि माझ्यात कुठलेच मतभेद नाही, काही गैरसमजातून गोष्टी घडल्या। नार्वेकर इतके हळवे असतील असं वाटलं नव्हतं। मिलिंद नार्वेकरांसोबतच्या वादावर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषदेत शिंदेंना मोठा धक्का। शिंदेंचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे विजयी। गीतेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष। नाशिक विधान परिषदेतील पराभवानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी। महायुती धर्माचं पालन का झालं नाही असा शिंदेंचा सवाल। पदाधिकाऱ्यांकडून पराभवाची सर्व माहिती मागवली आहे अशी सूत्रांची माहिती।